9 ऑगस्ट 2025 शनिवारी रोजी आहे रक्षाबंधन। या सणाचे महत्त्व, शुभ मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच राखी बांधण्याची योग्य वेळ आणि विधी याबद्दल चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वात आधी तर रक्षाबंधन म्हणजे काय बघूया। रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक सणांपैकी एक आहे। हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा म्हणजेच राखी बांधते आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते। तर भाऊ आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो। हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि भावनिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे। राखी ही केवळ एक धागा नाही तर ती प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं बंधन मानलं जातं। चला आता जाणून घेऊया 2025 मधील रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल। द्विक पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी साजरा होणार आहे। राखी बंधनासाठी शुभ वेळ सकाळपासून सुरू होईल, पण सर्वात योग्य वेळ आहे दुपारी 1:23 पर्यंत। 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:40 पासून पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:23 पर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे। या दिवशी आयुष्मान, सौभाग्य आणि स्थिर योग असतील, जे राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानले जात आहेत। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1:52 पर्यंत भद्रा काळ असणार आहे आणि हिंदू धर्मग्रंथानुसार या भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानले जातं, त्यामुळे हा काळ टाळावा। सहसा दुपारच्या वेळेला राखी बांधणं उत्तम मानले जातं, पण भद्रा काळ टाळणं गरजेचं आहे। म्हणूनच 9 ऑगस्ट रोजी सकाळी भद्रा काळ संपल्यानंतर विशेषतः दुपारच्या वेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त उत्तम आहे। आता रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत खूप सुंदर आणि पवित्र आहे। चला तीही जाणून घेऊया आणि राखी बांधण्याची विधी बघूया। तर सर्वात आधी एक थाळी सजवावी, ज्यामध्ये राखी, तांदूळ, मिठाई आणि एक छोटा दिवा सोबतच रोळी म्हणजे लाल रंगाची पूळ ठेवावी। बहिणीने भावाच्या कपाळावर टिळक लावावा, त्यासाठी प्रार्थना करावी आणि आरती करावी। त्यानंतर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मागावेत। त्यानंतर भाऊ बहिणीने भेटवस्तू एकमेकांना द्याव्यात आणि आयुष्यभर रक्षण करण्याचं भावानं बहिणीला वचन द्यावं। ही विधी भावनिक आणि आध्यात्मिक बंधनाला आणखी मजबूत करते असं सांगितलं जातं। आता रक्षाबंधनानंतर एक प्रश्न नेहमी विचारला जातो की राखी मनगटावर किती दिवस ठेवावी। धार्मिक दृष्टिकोनातून याबाबत काही नियम आणि श्रद्धा आहेत। तर धार्मिक दृष्ट्या राखी काढण्यासाठी कोणता खास दिवस किंवा वेळ निश्चित नाही, पण भाऊ त्याच्या श्रद्धेनुसार आणि आवडीनुसार राखी ठेवू शकतो। राखी ही श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत म्हणजे साधारणतः 15 दिवस ठेवता येऊ शकते। काही जण 3, 7 किंवा 11 दिवस राखी ठेवतात, तर काही जण जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी राखी काढतात। काहींच्या मनगटावर तर वर्षभर ही राखी टिकून असते। असं म्हणतात राखी किमान 24 तास मनगटावर ठेवावी आणि पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी तरी काढावी। राखी काढल्यानंतर ती पाण्यात विसर्जित करावी किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी, जेणेकरून तिचा अनादर होणार नाही। आता जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टिकोनातून राखी किती दिवस ठेवावी। तर राखी सामान्यतः कापूस किंवा रेशमी धाग्यापासून बनलेली असते। ती पाणी किंवा धूळ यांच्या संपर्कात आल्यास घाण होऊ शकते, ज्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो। त्यामुळे राखी स्वच्छ असेल तरच जास्त काळ ठेवावी। वैज्ञानिक दृष्ट्या राखी जास्त काळ बांधल्यानं मनगटाच्या नसांवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो। क्वचितच प्रसंगी रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही असतो। म्हणूनच राखी जास्तीत जास्त काही दिवस ठेवावी आणि ती खराब झाल्यास ताबडतोब काढावी असा सल्ला दिला जातो। आता रक्षाबंधन खास का आहे? तर रक्षाबंधन हा सण फक्त धागा बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे। आजच्या काळात रक्षाबंधन केवळ सख्या भावंडांपुरतंच मर्यादित नसून चुलत, मावस भाऊ बहीण तसेच जवळचे मित्रमैत्रिणीही राखी बांधून हे बंधन साजरं करतात। या सणामुळे कुटुंब एकत्र येतं, प्रेम वाढतं आणि एकमेकांप्रती असलेली बांधिलकी दृढ होते। आता रक्षाबंधन साजरा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर भद्रा काळात राखी बांधू नये। व्रतराजासारख्या हिंदू धर्मग्रंथानुसार भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये। राखी काढल्यानंतर ती फेकून देऊ नये, ती पाण्यात विसर्जित करावी किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी। राखी जास्त काळ ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी, जेणेकरून त्वचेच्या समस्या उद्भवणार नाहीत।
तर मित्रांनो, रक्षाबंधन हा सण आपल्याला प्रेम, विश्वास आणि एकतेची शिकवण देतो. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी हा सण आपल्या भावंडांसोबत उत्साहाने साजरा करा, शुभ मुहूर्ताचं पालन करा आणि आपल्या नात्यांना आणखी मजबूत करा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला रक्षाबंधनासंबंधित आणखी काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.